मागवलेले आहेत ना हे सगळे 100, 150, 200च्या प्राइस रेंज मध्येच आहेत। नेक्स्ट पार्सल बघूया जो सगळ्यांचा आवडीचा आहे। हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू एट। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ जो आहे ना स्पेशली खूप छान असा होणार आहे। तर इतके सारे पार्सल मध्ये काय काय आले चला आपण लगेच पाहूया। छान असं होम डेकोर वस्तू मागवलेल्या आहेत मी, काय काय आलेले आहेत आणि कशा आलेल्या आहेत, छान असं सोबतच रिव्ह्यू सुद्धा तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सोबतच आपण कशा पद्धतीने ह्या वस्तू वापरून छान असं आपलं घर सुंदर सजावट करू शकतो ते आपण पाहणार आहोत। तर चला मी काय काय ऑर्डर केले आहे ते बघूया। तर सर्वप्रथम आता बघू मला कशात कशात काय आलंय ना, मला अजिबात आयडिया नाहीये, मी विसरून गेलीये। मला आता हे पार्सल मागून एक 2-3 दिवस झालेत। सो पहिले जे आहे ना हे ओपन करून बघूयात। तर ह्याच्यामध्ये ना आय थिंक हँगिंगचं आलेलं आहे। सो बघूया क्वालिटी कशी आहे आणि काय कसं आलंय ते लगेच आपण बघूयात। आणि मला तर वाटतंय जसं मी ऑर्डर केलं होतं ना सेम तसं रिसीव्ह झालेलं आहे। सो खूपच छान वाटतंय। आणि हे आहे वेलकम होम, वेलकम टू आवर कम्फर्टेबल हॅपी समटाइम क्रेझी फुल ऑफ लव्ह होम, असं छान असं ही हँगिंगची प्लेट आलेली आहे। आता इथे कॅमेरा जो आहे ना मी समोरून धरला त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ना आयडिया येणार नाही, पण मी तुम्हाला समोरून सुद्धा दाखवते, याचा फोटो इथे साईडला देते सो तुम्हाला आयडिया येईल कसं आहे। आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे। हे अशा पद्धतीचं आहे आणि छान असं ह्याला जे आहे ना इथे लेस दिलेली आहे। आणि कपडा ह्याचं जे मटेरियल आहे ना ते खपट म्हणजे असं पेपर खपट असतो ना तशा टाईप मध्ये आहे, कार्डबोर्ड सारखं। आणि छान आहे क्वालिटी, मस्तपैकी मस्त मॅट फिनिश आहे, एकदम छान असं ग्लॉसी दिसतंय। सो हे असं काही रिसीव्ह झालंय मला, तर हे मी तुम्हाला लावून दाखवते वॉलला, मग तुम्हाला आयडिया येईल। सेकंड जे पार्सल आहे ते बघूयात चला ह्याच्यामध्ये काय आलंय। तर ह्याच्यामध्ये मे बी वाव, ह्याच्यामध्ये ना हे वॉलचे छान असे हे आलेले आहेत, हे वॉलला लावायचे आहेत, खूप छान आहेत। हे सुद्धा मी दाखवते कशा पद्धतीने आपण सुंदर असं घराला हे लावून छान असं डेकोरेट करू शकतो। पॅकेजिंग आहे ना हे असं आलेलं आहे। ह्याच्यामध्ये ना टोटल 4 इमेजेस आहेत। सोबतच त्यांनी इथे डबल टेप सुद्धा दिलेली आहे आपल्याला हे हँगिंग करण्यासाठी। तर ह्या 4 फ्रेम ह्या अशा आहेत। एक एक दाखवते म्हणजे आयडिया येईल। हे बघा आय थिंक किती 4-6 फ्रेम आहेत, 6 अशा वेगवेगळ्या 6 फ्रेम आहेत ह्या। खूप छान आहेत। ह्याच्यावरती वाईप्स नाव आहे। सो माझा फ्रंट कॅमेरा मी यूज केलाय सो तुम्हाला हे उलट दिसेल कदाचित। बटरफ्लाय आहे, हाफ बटरफ्लाय, आणि ह्याच्यावरती गुड लिहिलेलं आहे म्हणजे गुड वाईब्स आणि बटरफ्लाय असं काही तर ह्याचं कॉम्बिनेशन आहे। सो हे तुम्हाला मी थोडंसं स्टिक करून दाखवते। तर ह्या ज्या फ्रेम्स आहेत ना खरंच बेस्ट आहेत। तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये म्हणा किंवा बेडरूम मध्ये म्हणा किंवा तुमच्या घराच्या छान असं फ्रंटला एंट्रन्सला तिथे सुद्धा छान असं तुम्ही लावू शकता। इतकं सुंदर डिझाईन आहे आणि ह्याची प्राइस सुद्धा अगदी अफोर्डेबल आहे। 92 रुपीज मध्ये तुम्हाला छान अशा ह्या 6 इमेजेस मिळणार आहेत। सो नक्कीच बाय करा। तर हे सुद्धा याची क्वालिटी बघा खूप छान आहे, एकदम प्लेन असं मॅट फिनिश आहे याला ब्लॅक कलरचं आणि हे वुडनचं आहे। तर अशा पद्धतीने हे सुद्धा खूप छान आहे। त्याच्यामध्ये 6 टोटल पीस आहेत वेगवेगळे आणि आपल्याला जसं हवंय ना तसं आपण ह्याला वॉलवरती छान असं खाली जरी जशा पद्धतीने लावायचं तसं आपण ह्याला छान असं डबल टिपने छान असं स्टिक करू शकतो। सो हे सुद्धा खूप छान आहे, छान असं आपलं रूम डेकोर करण्यासाठी वगैरे, स्पेशली तुम्ही बेडरूम मध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये म्हणा छान असं हे सुंदर असं डेकोरेट करू शकता। आणि हे जे प्रोडक्ट सगळे मागवलेले आहेत ना हे सगळे 100, 150, 200च्या प्राइस रेंज मध्येच आहेत हे, आणि इतके छान छान आहेत ना। सो तुम्ही सुद्धा हे छान अशी तुम्ही घरामध्ये छान असं होम डेकोर करण्यासाठी मागवू शकता। तर चला आपण तिसरा प्रोडक्ट कोणता आहे तो बघूयात। तर इथे तिसरा प्रोडक्ट जो आहे तो अनबॉक्सिंग करते।
आता ह्याच्यात काय आलंय बघूयात. सगळ्या ज्या आहेत ना मस्त खूप छान छान वस्तू आहेत आणि अगदी अफोर्डेबल आहेत. आणि हे सुद्धा छान असं एक हँगिंग आहे. सो हे सुद्धा मी तुम्हाला छान असं हँग करून दाखवते. खूप छान आहे हे सुद्धा. ह्याची क्वालिटी सुद्धा बघूया कशी आहे. आणि हे सगळे जे आहेत ना वुडन मध्येच आहेत, तर सगळे खूप बेस्ट आहेत. ह्याच्यावरती पण छान असं हे लिहिलेलं आहे. ह्याच्यावरती गुड वाइब्स ओनली, ड्रीम बिग, स्टे हंबल, स्माइल मोर, वरी लेस. सो आपण हे असं काहीच असं आहे. हे सुद्धा खूप छान दिसणार आहे. ह्याला सुद्धा छान असं इथे मी दाखवते कसं पद्धतीने लावू शकतो. तर हे सुद्धा बघू शकता, जे आपण हँगिंग केलेलं आहे ते किती सुंदर होतं. सो आता पुढचं काय आलंय बघूयात. तर हे सुद्धा मी ओपन करून घेते. ह्याच्यात काय आलंय बघूयात. पॅकिंग एकदम छान आली आहे, जेणेकरून त्याला छान काही असं डॅमेज वगैरे होऊ नये म्हणून मस्त पॅकिंग वगैरे व्यवस्थित आली आहे. सो चला बघूयात ह्याच्यामध्ये काय आलंय. ह्याला सुद्धा छान अशी साईडनी ड्युएल टेप लावूनच आलेली आहे. सो आपण हे डायरेक्ट जे आहे ना स्टिक करू शकतो. तर ह्या सुद्धा छान अशा फ्रेम आहेत, ज्या आपण मस्तपैकी वॉलवरती लावू शकतो. आणि हा जो आहे ना छान असा 3चा सेट आलेला आहे. आणि ह्या फ्रेम सुद्धा खूप छान आहेत. क्वालिटी सुद्धा खूप छान आलेली आहे ह्याची. एकदम मॅट फिनिश आहे. एकदम खूप असं मस्त दिसत आहे. एकदम खूप छान आहेत. अगेन ह्या सुद्धा छान अशा वुडनच्या आहेत. आणि हे बघा, ह्या 3चा सेट आलेला आहे. खूप सुंदर आहे हा सुद्धा. तर हा जो आहे ना आपण काही अशा पद्धतीने लावू शकतो. इथे एक, इथे एक, अशा पद्धतीने जो आहे ना मस्तपैकी आपण लावू शकतो. नेक्स्ट पार्सल बघूयात, जो सगळ्यांचा आवडीचा आहे. आणि ह्याच्यामध्ये छान असा हँगिंग जो प्लांट असतो आपला तो आहे. सो मी तो मागवलाय आणि इतका छान आलेला आहे. हे बघा, मस्त हँगिंग चालेलं आहे. क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. याची लीव्स बघा खूप छान आहेत. मस्त असं आपण किचन मध्ये म्हणा किंवा कुठेही आपण हॉलमध्ये वगैरे छान असं टीव्ही युनिटच्या इथे वगैरे वरती हँगिंग करू शकतो. क्वालिटीनुसार म्हणा किंवा प्राइसनुसार म्हणा, प्रोडक्ट जे आहे ना हे सुद्धा खूप बेस्ट आहे. खूप सुंदर आहे आणि लीव्स सुद्धा भरपूर आहेत त्याला. आणि खूपच अफोर्डेबल प्राइस मध्ये छान असा हा मला जो पॉट आहे तो छान मिळालेला आहे. आपण शेवटचं जे आहे ना ते अनबॉक्सिंग करणार आहोत. ह्याच्यामध्ये मी एक फ्रीज वरती लावण्यासाठी ना छान असा मॅग्नेट मागवला होता. सो जसा मागवला ना तसा आज आलाय का नाही तो आपण चेकआउट करूया. चला. सो मी खूप एक्साइटेड आहे. मला बऱ्याच दिवसांपासून जे आहे ना मस्तपैकी एखादा फ्रीज वरती लावायला ना मॅग्नेट घ्यायचं होतं आणि छान असं एखादं सुंदर डिझाईनचं घ्यायचं होतं. सो मला जे आवडलं होतं ते मी घेतलं होतं. सो तसंच आलंय का बघूयात आणि क्वालिटी कशी आहे ते सुद्धा चेकआउट करूयात. चला, आपलं हे अनबॉक्सिंग झालेलं आहे आणि मस्तपैकी छान असं आलेलं आहे. आणि हे आमच्या वीरूला फोडायला खूप आवडतं. सो ते आलंय फायनली. तो इतका वेळ वेट करत होता, कशातच आलं नव्हतं आणि ह्याच्यात आलं तर लगेच टिकटॉक पळत आलाय. आणि त्यांचं जे आहे ना नितिका एंटरप्राइजेस के एक त्यांचं ते कार्ड दिलेलं आहे त्यांनी. होमबेक आहेत मे बी. आणि छान असं बघा हे आलेलं आहे आणि इतकं सुंदर आहे. छान याच्यावरती मस्त वदनी कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे अन्नदाता सुखी भव ह्याचा हा जो आहे ना खूप छान असा मेसेज लिहिलेला आहे. आणि मस्तपैकी केळीच्या पानावरती छान असं जेवण वगैरे आलेलं आहे. छान आहे. तर चला, आवडलं मला. खूप छान आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. प्राईसच्या मनाने तर खरंच बेस्ट आहे. सो असे काही होते आजचे छान असे हे होम डेकोरेटिव्ह आयटम्स. तर ह्याच्यामध्ये खरंच सगळे जे आहेत ना सगळ्यांची क्वालिटी प्राईसच्या मानाने ना खरंच बेस्ट आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे जे डेकोरेशन आयटम्स आहेत अशा पद्धतीने हे लावून आपण छान असं आपलं होम डेकोर
सुंदर असं करू शकतो. सो आय होप तुम्हाला ह्याच्यातलं कोणताही प्रोडक्ट जरी आवडला असेल ना, त्याची मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि अशाच व्हिडिओसाठी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता दुपारी हे सगळे व्हिडिओ जे आहे ना मला सगळे शूट करून घ्यायचं होतं ते मी करून घेतलं आणि म्हटलं संध्याकाळी जी आहे ती माझी जेवणाची तयारी सुरू झाली. कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर आणि आज मी दुपारी जे मसाल्याचा डब्बा हा पूर्ण मी धुतला होता. कारण की विरूने ना पलटी केला होता तर सगळे मसाले एकत्र झाले होते. तर पूर्ण डब्बा सुद्धा खराब झाला होता. सो डब्बा जो आहे मस्त धुवून चकाचक कोरडा करून ठेवला होता दुपारी. तर आता म्हटलं चला छान असं एकीकडे कुकर लावलं होतं डाळ भात वगैरे आणि एकीकडे म्हटलं छान असं जे आहे ना ते भरून घेते. आणि ही बघा ही राई जी आहे ना एकदम बारीक राई आहे. ही आमच्या गावाकडची घरातली म्हणजे आमच्या शेतामध्ये लावलेली राई आहे. माझ्या म्हणजे सासूबाईंनी ही दिलेली होती. तर म्हटलं ही छान अशी निसून सुद्धा दरवेळेस थोडी थोडी जी आहे ना मसाला डब्यामध्ये जेव्हा मी यूज करते तेव्हा छान अशी निसून घेते. कारण की घरगुती असल्यामुळे कधी कधी कसं आपल्या ह्याच्यामध्ये मातीचे खडे वगैरे असतात तर निसून घेतलेलं चांगलंच असतं. तर बघा छान असं सगळं जे साहित्य आहे ना थोडं थोडं जे मसाला डब्यांमध्ये भरून छान असं मसाल्याचा डब्बा मस्त भरून घेतला. दुपारची भाकरी होती, भात वरण होता. अशा पद्धतीने आजचा मेनू जो आहे ना काही असं स्पेशल नव्हतं, छान असं साधं सिंपल जेवण झालंय आमचं आणि आम्ही चाललो आहोत जत्रेमध्ये. मस्तपैकी विरू मी हे बघा विरू रेडी झालाय. चला जायचं का? चला जत्रेमध्ये जाऊयात. आज मला सुट्टीच होती तर म्हटलं चला बाहेर जाऊयात. आणि आम्ही तिथे जत्रेजवळ गेलो होते ते एक दुकान होतं तिथे आईला गाऊन घ्यायचं होतं. ती म्हटली तू घालून बघ कसा दिसतोय. तर मग मी घेईन. तर मी असे छान असे गाऊन ट्राय करत होते आणि विरू बघा ट्रायल रूम मध्ये माझ्यासोबत मध्ये आला होता आणि मी काय ड्रेस वरतीच छान असं गाऊन ट्राय केला आणि खूप छान होतं. वरती स्ट्रेचेबल नवीन आता हे मॉडर्न असे गाऊन आलेत. आणि बघा इथे आम्ही जेव्हा एंट्रन्स केलं इथे जत्रा म्हणजे मालवणी जे आपलं कोकणातलं संस्कृती असते ना ती इथे सादर केलेली आहे. दररोज वेगवेगळे छान असे डान्स किंवा म्हणा वेगवेगळे असे कार्यक्रम होत असतात. आणि छान असं जत्रा म्हणजे मेला वगैरे म्हणजे असं पाळणे वगैरे लागलेत सगळं जत्रा टाईप थोडं आणि त्यांची संस्कृती सुद्धा दाखवली. सो अशा पद्धतीचं इथे कॉम्बिनेशन होतं. तर म्हटलं चला आज सुट्टी आहे तर जाऊन येऊया. आणि स्पेशली म्हटलं आईला सुद्धा कुठे जाणं होत नाही तर तिला म्हटलं चला तिला पण म्हटलं आपण सोबत जे आहे ना मस्त एन्जॉय करून येऊया. तर मी विरू आणि आई तिघजण आम्ही स्कूटीवरच गेलो होतो. त्यांना मी घेऊन गेली होती. तर बघा अशा पद्धतीने छान असं इकडे डान्स वगैरे आवडतं. विरूच्या आवडीचं असल्यानं कुठं काय बघायला एन्जॉय करतोय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि तर इथे मस्तपैकी छान छान स्टॉल लागले होते. आणि आम्हा बघा मस्त हे जे आहे ना गन्ने मस्त बलून फोडायचे होते. तर आम्ही हा खेळ खेळल्याशिवाय काही जत्रेमधून जातच नसतो. तर बघा विराने जे आहे ना मस्त हे खेळून मारायचं. इकडे फिरव असं पहिल्यांदा जो आहे थोडं छोटा पण आता बिंदास बसलेला आहे. मस्त ट्राय करतोय पुढे पुढे जाण्याचं मागे येण्याचं. सो अशा पद्धतीने जे आहे त्याने त्याची जेवढी एन्जॉयमेंट आहे त्याने छान अशी एन्जॉय केलेली आहे. छान छान वस्तू होत्या. अगदी 10 रुपयापासून छोट्या छोट्या वस्तू होत्या. आणि तिथे मी बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आहेत. काय काय घेतल्या ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि खरंच अशा ठिकाणी गेलं ना काय काय वस्तू आपल्याला खरंच खूप छान अशा मिळून जातात. आणि आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही इतक्या छान छान आणि इतक्या स्वस्त अशा ह्या वस्तू आपल्याला मिळून जातात. आणि ही बघा ही कानाची इयरिंग्स आहेत. हे इतके सुंदर इयरिंग्स आहेत. हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत. सो आजचा जो नेक्स्ट जो ब्लॉग येणार आहे ना त्याच्यामध्ये मी वेअर करून सुद्धा दाखवणार आहे. छान असं एक लुक क्रिएट करायचा आहे मला महाराष्ट्रीयन. सो त्याच्यासाठी मी हे जे आहेत ना ऑर्डर केले होते. आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघा विराचा अभ्यास चालू होता. पप्पा त्याचा अभ्यास घेत होते. बातमी बनाएंगे पहले वन निकाल. अभी 2 निकाल इधर से. जोर से बोलने का. तू. हाँ. तू. हाँ. तू. अभी 3. सिखाती है मुझे. बहुत सिखाते हैं. 3 निकाल 3 निकाल. अरे हाँ वो
त्याला हा व्हाईट बोर्ड आणलाय ना तेव्हापासून मस्त तो एन्जॉय करतो आणि मस्त चित्र वगैरे काढणं बाकीच्या गोष्टी करत असतो. आणि सकाळी मला त्याला शिरा बनवून द्यायचा होता, सकाळी घाई होते म्हणून म्हटलं चला रवा जो आहे ना छान असा रात्रीच भाजून घ्यावा, म्हणजे सकाळी जे झटपट कामे होतात. सो अशा पद्धतीने जे आहे ना माझी प्री प्लॅनिंग मॉर्निंगची अशा पद्धतीने मी रेडी करून ठेवत असते, जेणेकरून सकाळी जे आहे ना तर टिफिनला बना किंवा बाकीच्या गोष्टींना घाई होत नाही. तर अशा पद्धतीने आजचा दिवस जो आहे ना खूप छान असा गेला, माझी सुट्टी आजची खूप छान अशी गेली. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर मग नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले छान छान ब्लॉग्स पाहायला मिळतील. भेटूया अशाच छान ब्लॉग्स सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.